नमस्कार मित्रो, आज आपण प्राथमिक भांडवल बाजारामधील इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO या IPOच्या संपूर्ण प्रोसेसबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, प्राथमिक भांडवल बाजारामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या भांडवल संकलित करण्याकरिता भांडवल बाजारामध्ये IPO ची विक्री करत असतात। IPOज म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर्स। या इनिशियल पब्लिक ऑफर या मार्केटमध्ये विक्रीस काढून वेगवेगळ्या प्रकारच्या वैयक्तिक गुंतवणूकदार त्याचबरोबर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्याकडून भांडवल संकलित करण्याकरिता अशा प्रकारच्या IPO ची विक्री ही केली जात असते। तथापि अशा IPO नेमक्या काय असतात, त्याच्या विक्रीची प्रोसेस काय असते याबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत। मित्रो, जर आपण पाहिलं तर IPO हे प्रामुख्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट सेक्टरमधील कंपनीज असतील, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या कंपनीज असतील की ज्याला आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जसं आपण म्हणतो, या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांना जेव्हा पब्लिक कॅपिटल सर्वसामान्य जनतेकडून, मग त्यामध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार असतील किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार असतील की यांच्याकडून जेव्हा भांडवलाची आवश्यकता असते, जेव्हा अनरजिस्टर्ड कंपनी म्हणजे भांडवल बाजारामध्ये जी कंपनी नोंदणीकृत झालेली नाहीये अशा प्रकारची कंपनी जेव्हा पहिल्यांदाच आपल्या शेअरची विक्री करत असते तेव्हा त्यास इनिशियल पब्लिक ऑफर्स असं म्हटलं जातं। आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जी अनलिस्टेड कंपनी आहे या अनलिस्टेड कंपनीला भांडवल संकलित करण्यासाठीचा हा एक अत्यंत उत्तम आणि अत्यंत उपयुक्त असा मार्ग असतो। त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर सोर्सेस ऑफ कॅपिटल मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भांडवलाचे मार्ग असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने लोन्स असतील, वेगवेगळ्या बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कडून मिळणारे ऍडव्हान्सेस असतील, त्याचबरोबर स्वतःचे काही ओन फंड्स असतील आणि तिसरा महत्त्वाचा मार्ग म्हणजे शेअर कॅपिटल असेल। अर्थात हे शेअर कॅपिटल कलेक्शन करण्याकरिता की या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंपनीज आहेत की त्या कंपनी पब्लिक इश्यूच्या माध्यमातून शेअर कॅपिटलची मागणी करत असतात। अर्थात अशा प्रकारची शेअर कॅपिटलची मागणी करण्याकरिता सर्वप्रथम या कंपन्यांना या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट इन्स्टिट्यूशन जे आहेत की त्यांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय भांडवल बाजाराची जी नियंत्रक संस्था आहे या नियंत्रक संस्थेकडे त्याची नोंदणी करावी लागते आणि ती नोंदणी केल्यानंतर की या भांडवल बाजारामध्ये की अशा प्रकारच्या IPO ची विक्री करता येणे शक्य असते। तर या IPO च्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे IPO ची जर एक सर्वसामान्य डेफिनेशन जर आपण करायची झाली तर अशी आपण करू शकतो, IPO मीन्स इनिशियल पब्लिक ऑफरिंग ऑफ अनलिस्टेड कंपनी। इथे सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेणं गरजेचं आहे की ज्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर झालेल्या असतात, मग आयदर इट मे बी इन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज और नॅशनल स्टॉक एक्सचेंज यासारख्या स्टॉक एक्सचेंज मध्ये जेव्हा ही कंपनी रजिस्टर होते तेव्हा अशा रजिस्टर झालेल्या कंपनी IPO इश्यू करू शकत नाही, मात्र त्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर इश्यू करू शकतात। IPO इश्यू करण्यासाठी ती कंपनी मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये अनलिस्टेड म्हणजे अनरजिस्टर्ड कंपनी असली पाहिजे। अनरजिस्टर्ड या अर्थाने की जी कंपनी कायद्यानुसार रजिस्टर्ड आहे परंतु स्टॉक मार्केटमध्ये तिचं लिस्टिंग झालेलं नाहीये अशी जी कंपनी आहे की तिला आपण अनलिस्टेड कंपनी, बिगर नोंदणीकृत कंपनी असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। त्याचबरोबर जेव्हा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच त्या ठिकाणी आपले शेअर कॅपिटल ऑफर करत असते, जे कंपनी ऑफरिंग इट्स शेअर्स टू द पब्लिक फॉर द फर्स्ट टाइम, पहिल्यांदाच जेव्हा त्या ठिकाणी ही कंपनी आपल्या कंपनीचे शेअर्स हे त्या ठिकाणी विक्रीला काढत असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, इनिशियल पब्लिक ऑफरिंग। त्याच्या नावाप्रमाणेच इनिशियल म्हणजेच पहिल्यांदाच शेअर कॅपिटल मध्ये सबस्क्रिप्शन करण्यासाठी जी दिलेली ऑफर असते त्या ऑफरला आपण काय म्हणतो, इनिशियल पब्लिक ऑफर। IPO इज इट्स फर्स्ट पब्लिक इन्व्हिटेशन इन द स्टॉक मार्केट, म्हणजे या स्टॉक मार्केटमध्ये हे पहिलं इन्व्हिटेशन असतं की ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे। त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग जर आपण पाहिला, through the IPO the company gets its name listed in the stock exchange। जे एखाद्या कंपनीला स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर व्हायचं असेल तर त्यासाठीची सुरुवात जी असते ती IPO च्या माध्यमातून होत असते। म्हणजे जेव्हा एखादी कंपनी IPO विक्रीला काढते तेव्हा त्या ठिकाणी सायमल्टेनियसली त्या कंपनीला आपल्या IPOs म्हणजेच इक्विटी शेअर जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या स्टॉक एक्सचेंज मध्ये रजिस्टर करावे लागतात आणि त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून ही कंपनी शेअर मार्केटमध्ये ही लिस्टेड कंपनी त्या ठिकाणी होत असते। म्हणून असं म्हणू शकतो आपण, इट इज ए बिगिनिंग ऑफ द लिस्टिंग ऑफ द कंपनी इन द स्पेसिफिक स्टॉक एक्सचेंज।
तर यामध्ये आपण या सर्व गोष्टींचा विचार आपण त्यामध्ये करू शकतो. तर जेव्हा एखाद्या कंपनीला की आपल्या आयपीओ विक्री करायचे असतात तेव्हा सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट बँक जे की तिचं सिलेक्शन करावं लागते. इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजे एक अशी बँकिंग इन्स्टिट्यूशन असते की जी कॉर्पोरेट बँक किंवा मर्चंट बँक आहे की या कंपन्यांना आपल्या शेअरची विक्री करण्यासाठी आयपीओची विक्री करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचं काम करणारी ही बँक असते की जी सर्वसाधारणपणे अंडररायटिंगचं पण काम त्या ठिकाणी करत असते. त्याचबरोबर कंपनीच्या वतीनं अशा प्रकारच्या इनिशियल पब्लिक ऑफरची अनाउन्समेंट करणं, त्यांचे शेअर कॅपिटलच्या माध्यमातून जी काही गुंतवणूक येणार आहे ते गुंतवणुकीचे फंड्स कलेक्ट करणं आणि ते कंपनीपर्यंत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने इन्व्हेस्टमेंट बँकेची असते. अर्थात इन्व्हेस्टमेंट बँक हे काही वेगळ्या इन्स्टिट्यूशन्स नसतात, त्या प्रामुख्याने त्या ठिकाणी याच देशामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॉर्पोरेट वेगवेगळ्या बँक्स आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत, या बँकिंग इन्स्टिट्यूशन्सच त्या ठिकाणी जेव्हा कंपन्यांना अशा प्रकारच्या कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात तेव्हा अशा बँकांना इन्व्हेस्टमेंट बँक्स असं आपण म्हणतो. तर यामध्ये ही इन्व्हेस्टमेंट बँक इज अ इंटरमिडिएटरी म्हणजे ही एक मध्यस्थ संस्था असते. गुंतवणूकदार आणि कंपनी या दोघांच्या मध्ये दुवा साधण्याचं काम जे आहे की ही इन्व्हेस्टमेंट बँक त्या ठिकाणी करत असते. त्याचबरोबर आणखी जर तिचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की इन्व्हेस्टमेंट बँक इज ए ऍडवायझरी फॉर ए कंपनी हु इज गोइंग टू इश्यू आयपीओ. जी कंपनी आयपीओ इश्यू करण्यासाठी निघालेली आहे अशी जी कंपनी आहे की अशा कंपनीला ऍडवायझरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची महत्वाची जी जबाबदारी असते ही महत्वाची जबाबदारी या इन्व्हेस्टमेंट बँकेची असते. कारण या ऍडवायझरी सर्व्हिसेसची आवश्यकता का असते तर या कंपन्यांच्याकडे की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्यबळ जरी असलं तर फायनान्स सेक्टरमधील एक्सपर्ट किंवा त्या प्रकारचं खूप चांगलं नॉलेज असणारे लोक त्यांच्या प्रशासनामध्ये किंवा त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये असतीलच असं नाही, परंतु ही संपूर्ण प्रक्रिया जर एक्झिक्यूट करायची असेल तर त्यांना फायनान्शियल ऍडवायझरची आवश्यकता असते आणि म्हणून या इन्व्हेस्टमेंट बँक जे आहे त्या फायनान्शियल ऍडवायझरीचं काम देखील त्यामध्ये करत असतात. त्याचबरोबर थर्ड पॉइंट जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल इट प्रोव्हाइड्स underwriting services. Underwriting service, it is a most important service while you are going to issue IPOs. जेव्हा एखादी कंपनी आयपीओ इश्यू करत असते की तेव्हा अंडररायटिंग सर्व्हिसेस की ज्याला आपण मराठीमध्ये भाग विमा असं म्हणतो, ते जेव्हा एखादी कंपनी की आपल्या आयपीओ विक्रीला काढत असते तेव्हा त्या सेम पर्सेंट आयपीओ ला सबस्क्रिप्शन मिळणं आवश्यक असतं. त्याखेरीज त्या ठिकाणी त्या आयपीओची प्रत्यक्ष विक्री जी आहे ती त्या ठिकाणी करता येत नाही. काही वेळेला असं घडू शकतं की एखाद्या कंपनीने 500 कोटी रुपयाचे आयपीओ विक्रीला काढले मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी 400 कोटी रुपयाच्याच आयपीओला सबस्क्रिप्शन मिळालं किंवा डिमांड मिळाली आणि उर्वरित 100 कोटीचे जे आयपीओ आहेत त्याला डिमांड आली नाही. तर त्या अशा ज्या आयपीओ असतात त्याची प्रत्यक्ष खरेदी विक्रीची व्यवहार त्या ठिकाणी करता येत नाही. या केसमध्ये अंडररायटर जी असते म्हणजे भाग विम्याची सुविधा देणारी जी कंपनी किंवा बँक असते तिची जबाबदारी असते की यांची 100% फुलफिलमेंट करण्यासाठी जे कमी पडलेलं सबस्क्रिप्शन आहे ती स्वतः बँक त्या ठिकाणी खरेदी करते आणि म्हणून त्या ठिकाणी अंडररायटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यामध्ये सुद्धा या इन्व्हेस्टमेंट बँकेचा जो रोल आहे की तो अत्यंत महत्वाचा आहे की जिथे भाग विक्रीचा विम्याची सुविधा या इन्व्हेस्टमेंट बँक त्यामध्ये देत असतात. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते या इन्व्हेस्टमेंट बँकेची ती म्हणजे टू प्रोव्हाइड नेटवर्क अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ज्या कंपनीने आयपीओ विक्रीला काढलेले आहेत ते काही स्वतः त्या ठिकाणी मार्केटमध्ये जाऊन अशा प्रकारच्या आयपीओची विक्रीची व्यवस्था करू शकत नाही कारण ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतात. मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्या ठिकाणी त्यांच्या प्रोडक्टचं डिस्ट्रीब्युशनचं त्यांच्याकडे एक्सपर्टीज असते. मात्र या आयपीओची विक्री करण्यासाठी जे चॅनल्स लागतात, डिस्ट्रीब्युशन मेकॅनिझम लागतं, ते संपूर्ण मेकॅनिझम एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडे असेलच असं नाही किंवा ते असतही नाही. पण अशा परिस्थितीमध्ये या आयपीओची विक्री करण्याची व्यवस्था या कंपनीच्या वतीने कोण करेल तर या इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे ही इन्व्हेस्टमेंट बँक त्या ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था राबवत असते आणि त्यामुळे या कंपन्यांना आपल्या आयपीओ जे आहेत त्या सहजासहजी मार्केटमध्ये विक्री करता येणं हे शक्य होत असतं. तर अशा प्रकारच्या या इन्व्हेस्टमेंट बँक आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अंडररायटिंग. त्या अंडररायटिंगच्या बाबतीमध्ये मी आता आपल्याला बोललो की जेव्हा एखादी कंपनी आपल्या आयपीओ विक्रीला काढत असते तेव्हा त्याच्या सर्व आयपीओला सबस्क्रिप्शन मिळण्याची आवश्यकता असते. तर अशा परिस्थितीमध्ये या अंडररायटिंग कंपनी जी आहे की त्या ठिकाणी प्रामुख्याने कंपनी आणि इन्व्हेस्टर यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी अंडररायटिंग कंपन्या ज्या आहेत की इथे जर तुम्ही पाहिलं दी अंडररायटर परचेसेस द होल ऑफर अँड रिसेल टू द इन्व्हेस्टर्स. म्हणजे एखाद्या कंपनीने विक्रीला काढलेल्या सर्व आयपीओ पहिल्यांदा त्या ठिकाणी खरेदी करण्याचं काम कोण करतं तर अंडररायटिंग कंपन्या करतात
आणि त्या खरेदी केल्यानंतर ऍक्च्युअल जे सबस्क्रिप्शन करणारे जे गुंतवणूकदार आहेत की त्यांना ते विक्री करण्याचं काम करत असतात. म्हणजे या गुंतवणूकदार आणि कंपनी याच्यामधल्या एक सर्वात महत्वाच्या मध्यस्थ म्हणून या अंडर रायटिंग कंपन्यांची जी काही भूमिका असते, त्यांचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा असतो. त्याचबरोबर आणखीन एक त्याबाबतची कॉन्सेप्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. देअर मे बी सिंडिकेट ऑफ द अंडर रायटर्स. जे काही वेळेला असं असू शकतं की जेव्हा आयपीओची लॉट साईज मोठी असते, आयपीओचा व्हॉल्यूम मोठा असतो, की अशा परिस्थितीमध्ये एखादी बँक किंवा एखादी वित्तीय संस्था एवढ्या संपूर्ण इश्यूसाठी की एकटी त्या ठिकाणी अंडर रायटर होऊ शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ती बँक काय करू शकते की इतर काही वित्तीय संस्थांना कॉल करू शकते. मग त्या ठिकाणी 2, 3 किंवा 4 अशा वेगवेगळ्या बँक्स एकत्र येतात, वेगवेगळ्या वित्तीय संस्था एकत्र येतात आणि त्या जेव्हा एकाच कंपनीच्या आयपीओला अंडरटेकिंग करतात की तेव्हा त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं सिंडिकेट अंडर रायटर्स. म्हणजे काही केसमध्ये एकच बँक अंडर रायटर म्हणून काम करते. जेव्हा आयपीओचा साईज मोठा असतो, व्हॉल्यूम मोठा असतो की त्यावेळेला एक पेक्षा अधिक बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या सिंडिकेट अंडर रायटर म्हणून त्या ठिकाणी महत्वाची भूमिका त्याच्यामध्ये पार पाडू शकतात, की ज्याला आपण सिंडिकेट अंडर रायटर्स असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्यानंतरचा एक महत्वाचा रोल असतो तो म्हणजे लीड मॅनेजर अँड बुक रनिंग मॅनेजर. जे प्रत्यक्षात ही कार्यवाही एक्झिक्यूट करण्याची जबाबदारी पार पाडणारी जे त्या ठिकाणी जी ऑर्गनायझेशन असते किंवा इन्स्टिट्यूशन असते की ज्याला आपण लीड मॅनेजर असं आपण म्हणतो किंवा बुक रनिंग मॅनेजर. म्हणजे प्रत्यक्षात की सेल्स अँड परचेसचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत की ते रजिस्टर करणं आणि त्याची प्रोसेस करणं की याला त्या ठिकाणी आपण बुक रनिंग सिस्टम असं आपण म्हणतो, की ज्यासाठी या इन्स्टिट्यूशन महत्वाची जबाबदारी या पार पाडत असतात. आता सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आयपीओ विक्रीसाठी कंपनीला काय करावं लागतं की सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे ज्या कंपनीला आपल्या आयपीओ विक्री करायची आहे ती कंपनी सेबीकडे आपलं रजिस्ट्रेशन करते आणि मगच आयपीओच्या इश्यूची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होत असते. आता इथे जर आपण पाहिलं तर द कंपनी अँड द अंडर रायटर टुगेदर फाईल द रजिस्ट्रेशन. इथे महत्वाचा मुद्दा समजून घ्या की यामध्ये ज्या कंपनीला आयपीओ विक्री करायची ती कंपनी आणि त्या कंपनीने ज्या कंपनीला किंवा संस्थेला अंडर रायटर म्हणून निवडलेला आहे असे अंडर रायटिंग इन्स्टिट्यूशन जॉईंटली एकत्रितपणे या आयपीओच्या विक्रीबद्दल काय करतील की रजिस्ट्रेशनसाठी डेटा फाईल करतील. कोणाकडे तो डेटा फाईल केला जाईल? सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया की जी भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रक संस्था आहे की त्यांच्याकडे याचं रजिस्ट्रेशन हे त्या ठिकाणी केलं जाईल. रजिस्ट्रेशन स्टेटमेंट इज डिस्क्लोजर फॉर द पोटेन्शियल इन्व्हेस्टर. जे हे रजिस्ट्रेशन स्टेटमेंट त्यामध्ये जे सबमिट केलेलं असतं तर ते काय असतं नेमकं? तर जे पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स आहेत की जे भविष्यात या आयपीओ परचेस करणार आहेत, सबस्क्राईब करणार आहेत की त्यांना या कंपनीबद्दल माहिती कळाली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारी जी माहिती असते की ज्याला आपण रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असं आपण म्हणू शकतो, पुढे आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारचे या कंपनीचा संपूर्ण प्रोफाईल जो आहे की त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की जेणेकरून या गुंतवणूकदारांना कळेल की ही कंपनी काय आहे, काय प्रोड्यूस करते, त्याचा फायनान्शियल स्टेटस काय आहे, त्याचे मॅनेजमेंट क्वालिटीज काय आहे, त्याचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, प्रॉफिट लॉस यासारख्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी की याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. म्हणजे एक प्रकारची ती माहिती प्रकट करण्याची पद्धती असते आणि म्हणून आपण याला म्हटलेलं आहे इट इज ए नथिंग बट इट इज ए डिस्क्लोजर फॉर द पोटेन्शियल इन्व्हेस्टर. डिस्क्लोजर फॉर पोटेन्शियल इन्व्हेस्टर. नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये महत्वाचा जो आहे तो म्हणजे रजिस्ट्रेशन कंपनीज चा जो काही फिस्कल डेटा बिझनेस संबंधीचा जो प्लॅन आहे की तो देखील त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो. कारण जेव्हा आयपीओ लॉन्च करत असतात तेव्हा गुंतवणूकदारांची अपेक्षा असते की आपल्या पैशातून नेमकं ही कंपनी काय करणार आहे, त्याच्यामधला त्यांचा बिझनेस प्लॅन त्याच्यामध्ये काय, त्याचा फिस्कल डेटा आहे, फायनान्शियल डेटा आहे की तो त्याच्यामध्ये सेबीला त्या ठिकाणी ट्रान्सफर करावा लागतो की जो डिस्क्लोज केला जात असतो गुंतवणूकदारांच्या. त्याचबरोबर प्लॅन ऑफ युटिलायझेशन ऑफ फंड. जी कंपनी आयपीओ विक्रीला काढणार आहे ती कंपनी या आयपीओच्या माध्यमातून जे भांडवल संकलित करेल की त्याचं त्या ठिकाणी प्रॉपर फंड युटिलायझेशनचा जो काही त्या ठिकाणी प्लॅन आहे की तो प्लॅन देखील सेबीला द्यावा लागतो. कारण सेबी हा जो प्लॅन आहे सर्व गुंतवणूकदारांच्यासाठी डिस्क्लोज करणार असते. कारण याच्यामधून गुंतवणूकदाराला कळेल की हा पैसा आपला जो घेतला जाणार आहे की त्याचं नेमकं युटिलायझेशन कोणकोणत्या कारणासाठी केलं जाईल. आणि याच्यासाठी रजिस्ट्रेशन करत असताना ही संपूर्ण माहिती सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे देणं हे अत्यंत बंधनकारक आहे, ते आवश्यक आहे. म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस. की जेव्हा रजिस्ट्रेशन करायची प्रोसेस सुरू होते की तेव्हा त्या ठिकाणी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस हे अत्यंत महत्वाचं आहे. इट इज ए नथिंग बट इट इज ए ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस. म्हणजे एखाद्या संस्थेविषयीची माहिती असणारं जे डॉक्युमेंट असतं की ज्याला आपण काय म्हणतो प्रॉस्पेक्टस किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसिजर्स मेन्शन केलेल्या असतात. जेव्हा सेबीकडे अशी नोंदणी करायची असते की तेव्हा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस पब्लिश करणं आवश्यक राहतं.
वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट जर आपण रेफर केल्या, सेबीची वेबसाईट रेफर केली, तर आपण पाहू शकता की अनेक नवीन कंपन्या की ज्या आयपीओ लॉन्च करू इच्छितात त्या सेबीच्या वेब पोर्टलवरती त्या ठिकाणी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस हे पब्लिश करत असतात. आता या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजे काय असतं नेमकं? इट इज अन ड्राफ्ट इन्व्हिटेशन इश्यूड टू दी पब्लिक टू ऑफर. हे ड्राफ्ट इन्व्हिटेशन आहे, अर्थात ते फायनल इन्व्हिटेशन नाहीये. सेबीकडे ते सबमिट केल्यानंतर सेबी त्याच्यामध्ये करेक्शन सुचवू शकते, त्यामध्ये काही ऍडिशनल माहिती मेन्शन करण्यासाठी सांगू शकते, आणि जेव्हा ही सगळी प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा ते फायनल प्रॉस्पेक्टस होतं. तोपर्यंत ते काय रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस आहे. आता त्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मध्ये काय काय गोष्टी मेन्शन केलेल्या असतात या जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये कंपनी डिटेल्स आहेत, पर्पज ऑफ इश्यू आहे, अंडर रायटर्स कोण आहेत, बॅलन्स शीट कंपनीचे असेल, फायनान्शियल स्टेटमेंट्स असतील, अर्निंग स्टेटमेंट्स असतील की लास्ट 3 इयर्स मधले अर्निंग स्टेटमेंट असतील, त्याचबरोबर नेम अँड ऍड्रेस ऑफ द ऑल ऑफिसर्स अँड डायरेक्टर्स, त्या कंपनीचे जे काही ऑफिसर्स आहेत, डायरेक्टर्स आहेत, त्यांच्या सर्वांचे नाव, पत्ता त्याच्यामध्ये असतो, कारण त्याच्यामधून गुंतवणूकदाराला कळतं की ही कंपनी कोण चालवणार आहे, त्याचे मॅनेजर कोण आहेत, त्याचे डायरेक्टर्स कोण आहेत, हे कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला समजलं पाहिजे. आणि याच्यासाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट मध्ये या संपूर्ण गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. कॉपी ऑफ द अंडर रायटिंग एग्रीमेंट, म्हणजे एखाद्या कंपनीने ज्या संस्थेबरोबर अंडर रायटिंगच्या बाबतीमधला एग्रीमेंट केलेला आहे त्याची कॉपी देखील रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट मध्ये आपल्याला अटॅच करणं आवश्यक राहतं. लीगल ओपिनियन ऑफ द इश्यू, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे की लीगल ओपिनियन काय त्याच्याबद्दलचं, वकिलांचं किंवा लीगल ऍडवायझरचं, तेही त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागतं. या गुंतवणुकीमध्ये असणारे जे रिस्क फॅक्टर्स आहेत की मग मार्केटशी रिलेटेड रिस्क असतील, प्रोडक्शनशी रिलेटेड रिस्क असतील, कॉम्पिटिशनशी रिलेटेड रिस्क असतील, या सर्व रिस्क फॅक्टर त्यामध्ये मेन्शन करणं आवश्यक राहतं, कारण गुंतवणूकदाराला ते समजणं आवश्यक राहतं. कॉपीज ऑफ द आर्टिकल ऑफ द इनकॉर्पोरेशन ऑफ द इश्यू, की जेव्हा एखादी कंपनी फॉर्म होत असते तेव्हा त्याचं जे काही आर्टिकल्स आहेत की जे इनकॉर्पोरेशनच्या बाबतीमध्ये टर्म्स कंडिशन ज्याच्यामध्ये असतात की त्या देखील गुंतवणूकदारांना कळायला पाहिजेत, आणि म्हणून त्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट मध्ये मेन्शन केलेले असतात. आपण जर एखाद्या कंपनीचं रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 60-70 पेजेसचं रेड हेरिंग प्रॉस्पेक्टच असतं. जी इत्तमभूत माहिती जी गुंतवणूकदाराला अपेक्षित असते ती सेबी आधी मागून घेते आणि सेबी ती गुंतवणूकदारांच्यासाठी पब्लिश करत असते. म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन जे आहे की हे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करतं, आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर त्याला अप्रुव्हल दिल्यानंतरच आयपीओ ची पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होऊ शकते. अदरवाईज रेड हेरिंग प्रॉस्पेक्टला जर अप्रुव्हल मिळालं नाही तर आयपीओ इश्यू करण्याची प्रोसेस सुरू होऊ शकत नाही. म्हणजे हा एक महत्वाचा भाग आहे की जो आपल्याला यामध्ये समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गो ऑन पब्लिक शो. आता याचा शब्दशः अर्थ त्या ठिकाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत. गो ऑन पब्लिक शो याचा अर्थ असा असतो की जेव्हा सेबी कडून आयपीओच्या संदर्भात सबमिट केलेले जे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस आहे त्याला अप्रुव्हल मिळतं, आयपीओ इश्यू करण्यासाठी अप्रुव्हल मिळण्याच्या प्रोसेसमध्ये असते की तेव्हा जेव्हा हे अप्रुव्हल मिळतं तेव्हा त्या कंपनीचे प्रशासक असतील, डायरेक्टर असतील, मॅनेजर असतील किंवा अंडररायटिंग कंपनीचे ऑफिसर्स असतील, हे सगळे एकत्र येऊन देशभरामध्ये त्या ठिकाणी दौरे करत असतात की जे पोटेन्शियल मोठे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा अलाइड असणाऱ्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, कंपनीज आहेत की त्यांना हा आमचा आयपीओ काय आहे, आम्ही या पैशाचं काय करणार आहोत, आमचा फ्युचर प्लॅन काय आहे, बिझनेस प्लॅन काय आहे, याची संपूर्ण माहिती जाहिरात वजा की लोकांना देण्याकरिता अशा प्रकारचे कॅम्पेन्स केले जात असतात. अर्थात हे ओपन कॅम्पेन्स नसतात तर इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट या व्हिजिट्स केल्या जात असतात आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केले जात असतात की जे पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स आहेत, म्हणजे मोठे इन्व्हेस्टर जे असतात स्पेसिफिकली की त्यांच्यासाठी अशा प्रकारचे प्रेझेंटेशन्स असतात. त्यामध्ये फॅक्ट्स अँड फिगर्स त्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात, जे ऍक्च्युअल त्या ठिकाणी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. याचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे ते म्हणजे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द गो ऑन रोड शो इज टू क्रिएट अवेअरनेस टुवर्ड्स द आयपीओ. जे याच्याबद्दलचा एक प्रॉपर अवेअरनेस क्रिएट करणं. अदरवाईज काय होतं की डायरेक्टली आयपीओ जर त्या ठिकाणी लॉन्च केला तर लोक कन्फ्युज होतात की या कंपनीचं नेमकं इंटेन्शन काय आहे, त्याची फॅक्ट सिच्युएशन काय आहे हे लोकांना कळत नाही. आणि ते कळण्याकरिता जे इंटरमिडिएट ऑर्गनायझेशन्स असतात, जे पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स असतात, त्यांच्यासाठीचं एक सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन असतं की ज्यामधून फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन त्या गुंतवणूकदारांच्या पर्यंत मिळते. अदरवाईज रेड हेरिंग प्रॉस्पेक्टच्या माध्यमातून गेलेली माहिती सेकंड हँड इन्फॉर्मेशन असते. मात्र गुंतवणूकदार त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवेल असं नाही. आणि म्हणून कंपनीचे जेव्हा अधिकारी, कंपनीचे जेव्हा डायरेक्टर्स प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारचे शो करतात, प्रेझेंटेशन करत असतात, डिस्कशन करत असतात, तेव्हा कॉन्फिडन्स बिल्डिंगची जी प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत असते आणि त्यामधून चांगला अवेअरनेस जो आहे तो त्यामध्ये क्रिएट होत असतो. आणि म्हणून की त्या ठिकाणी हा शो जो आहे की त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असतो.
तर मित्रांनो, की आयपीओ लॉन्च करण्याच्या प्रोसेसमध्ये अनेक वेगवेगळे टप्पे आहेत, की या टप्प्यामधला जो पहिला टप्पा आहे, की त्यामधला पहिला भाग जो आहे, की जो आज आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. पुढील टप्पा जो आहे, की तो आपण पुढील लेक्चरमध्ये त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. धन्यवाद.